नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत काळकाम 1 भाग 4। आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला समजण्यासाठी पूर्णपणे पहिले आधीचे व्हिडिओ बघायचे आहेत, म्हणजेच भाग 1, भाग 2 आणि भाग 3। आणि भामटेव एकदम जन्म झाल्यावर जशा गोष्टी समजत नाही तसंच बाकीचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय हे व्हिडिओ समजणार नाही। आणि जे भामटे नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर चला बघूया भाग 4। तर भाग 4 मधील पहिला प्रश्न, एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो व सी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो। तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? म्हणजे मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 12 दिवसात व सी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो। तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर मला सांगा, आपण लसावीची पद्धत लावली आहे, ए बी आणि सी। ए किती दिवसात करतो? 10, बी 12 आणि सी 15 दिवसात। तिघांचा लसावी किती येणार आहे? 60, बरोबर आहे ना? तर मला सांगा, 10च्या स्पीडने किती? 6, 12 पंच 60 आणि 15 चौक 60। मला सांगा, संपूर्ण काम किती आहे? 60। तिघे मिळून मधून 6 अधिक 5 11, 11 अधिक 4 15, तर 15 चौक 60 किती दिवसात पूर्ण करतील? 4 दिवसात। म्हणजे मित्रांनो बघा, गणित सोपं असते, फक्त आपल्याला बुद्धीचा उपयोग करणं फार महत्त्वाचं असते आणि यापेक्षा सोपी पद्धत भेटणार नाही आहे। तिघे म्हटले म्हणून काय केले? बेरीज 6 अधिक 5 11, 11 अधिक 4 15। म्हणजे गणितामध्ये फरक काहीच नाही मित्रांनो, फक्त तुमच्या बुद्धीमध्ये थोडाफार फरक असतो आणि त्या बुद्धीमधला फरकच आपल्याला थोडा दूर करायचा आहे, बरोबर ना? तर चला प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया। एक काम 20 दिवसात, बी तेच काम 30 दिवसात आणि सी तेच काम 40 दिवसात पूर्ण करतो। तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मित्रांनो बघा, प्रश्नाला बघायचं आहे आपल्याला, थोडंसं भाषेला नाही। तर मला सांगा, ए किती दिवसात करतो? 20, बी 30 आणि सी 40 दिवसात। तिघांचा लसावी किती ना मित्रांनो? 120। म्हणजे संपूर्ण काम आपल्याकडे किती आलेलं आहे? 120। जर हा 20 दिवसात करत असेल तर स्पीड कितीचा असेल? 6चा। 30 चौक 120 आणि 40 त्रिक 120। मला सांगा, तिघे मिळून म्हटलं म्हणजे संपूर्ण काम किती आहे आपलं? 120। तिघे मिळून म्हटलेलं आहे, मला सांगा, तिघे मिळून जर काम म्हटलेलं असेल तर 6 अधिक 4 10, 10 अधिक 4 13, म्हणजे 120 भागिले 13 म्हणजेच 13 × 117, 9.317 दिवसात पूर्ण होईल काम। 13 दिवसात, सॉरी मित्रांनो, बरोबर आहे, 9.313 दिवसात संपूर्ण काम पूर्ण होणार आहे। म्हणजे बघा, फक्त थोडीशी भाषा। आणि भामटे हो, तुम्ही म्हणता सर ए बी का बरं घेताय? भामट्या, तू तिचं नाव घे, त्याचं नाव घे आणि तिघांचं नाव लिही, मला काही घेणं नाही आहे, बरोबर आहे ना? मला काहीच, तुझ्या आज्याचं नाव लिही, तुझ्या आबाचं नाव लिही, तुझ्या बाबाचं नाव लिही, मला काहीच घेणं नाही आहे। ते राम लिही, श्याम लिही, सीता लिही, गीता लिही, तिचं नाव लिही, तिचं नाव जे असेल ते, जुनेचं नाव लिही, नवीनचं नाव लिही, काहीच घेणं नाही आहे। फक्त माझं एकच म्हणणं आहे की आपल्याला उत्तराशी महत्त्व आहे, बरोबर आहे ना? इथं नाव काय येते आपल्याला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही। परत प्रश्न क्रमांक 3 बघूया। एक काम 12 दिवसात, बी तेच काम 15 दिवसात आणि सी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो। तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मला सांगा, ए किती दिवसात? 12, बी 15 आणि सी 20 दिवसात। तिघांचा लसावी किती येणार मित्रांनो? 60, बरोबर आहे ना? तर मला सांगा, 12 पंच 60, 15 चौक 60 आणि 20 त्रिक
60. तिघे मिळून म्हटलं म्हणजे संपूर्ण काम किती आहे आपल्याकडे 60. 5 अधिक 4 9, 9 अधिक 3 12, म्हणजेच 12 पंच 60. किती दिवसात पूर्ण करतील? 5 दिवसात. म्हणजे बघा तीनही प्रश्न तुम्हाला येणारा लायक होते आणि ते प्रश्न आलेच पाहिजे मित्रांनो. तर प्रश्न आले तरच आपल्याला समजते की प्रश्न कसे सोडवायचे आणि काय करायचे, बरोबर आहे ना. तर चला पुढे बघूया. याच्यामधील तुम्हाला होमवर्क शॉर्टकटमध्ये देणार आहे मी आणि ते तुम्हाला तिन्ही प्रश्न होमवर्कमध्ये सोडवायचे आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3. ए 15 दिवसात, बी 20 दिवसात आणि सी 30 दिवसात. तर तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? परत पी 40 दिवसात, क्यू 20 दिवसात आणि आर 30 दिवसात. परत राम, श्याम आणि राजू. राम 12 दिवसात, श्याम 18 दिवसात आणि राजू 36 दिवसात. तर तिघे मिळून म्हणजे तिन्ही प्रश्नामध्ये तुम्हाला तिघे मिळूनचं उत्तर काढायचं आहे आणि हे प्रश्न आहेत होमवर्कमध्ये. तर टाईप नंबर 4 मध्ये थोडं पुढे जाऊया. प्रश्नामध्ये बदल करत तर चला टाईप भाग 4 मध्ये आला. बघा प्रश्न क्रमांक परत तेच, फक्त थोडंसं बदल होतील आणि ते बदलच आपल्याला समजत आहे. एका प्रश्नामधून फार प्रश्न समजून घ्यायचे आहेत आणि ते प्रश्न समजणं फार महत्त्वाचे असतात. आता बघा मला ए व बी मिळून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. परत बी व सी मिळून तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. आणि सी व ए मिळून तेच काम 30 दिवसात पूर्ण करतात. तर म्हणजे आता या प्रश्नामध्ये काय आहे आपल्याला मिळून आप दोघे मिळून म्हणजे कशाने काम करत आहेत? जोडीने. तुम्ही पण काही दिवसांनी जर अभ्यास नाही केला तर शेतात जोडीने कामं करसाल, बरोबर आहे ना. म्हणजे ती शिदोरी घेऊन येणार तुमची आणि तुम्ही फक्त हरामाचं जेवण करसाल. दोघंही शेतात, फाटलेली थैली आणि समोर मागे मागे ते पुढे पुढे तुम्ही, बरोबर आहे की नाही. तसंच आपल्याला इथे पण जोडीने काम करायचं आहे. तर जोडीने काम करताना मला सांगा ए अधिक बी मिळून किती दिवसात? 15. बी अधिक सी मिळून 20 दिवसात, सी अधिक ए मिळून 30 दिवसात. तिघांचा लसावी किती येणार? 60, बरोबर आहे. मला सांगा 15 चौक 60, 20 त्रिक 60 आणि 30 दुनी 60. तर मित्रांनो आता याच्यामध्ये प्रश्न काय काय बनतात हे महत्त्वाचा. प्रश्न तर आपण विचारलेलंच नाही. आता प्रश्न काय काय बनू शकते. प्रश्न क्रमांक ए, एकटा ए ते काम किती दिवसात करू शकतो? एकटा ए ते काम किती दिवसात? दुसरा प्रश्न एकटा बी. तिसरा प्रश्न एकटा सी आणि चौथा प्रश्न तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण आहे. म्हणजे आता प्रश्न क्रमांक 1 सोडवायचा. जर एची व्हॅल्यू काढायची असेल तर मला सांगा याच्यामध्ये ए आहे आणि याच्यामध्ये ए आहे म्हणजे दोघांमध्ये ए आहे तर यांची काय होणार? बेरीज. संपूर्ण काम 60 आहे आपल्याकडे, बरोबर आहे. पण बघा याच्यामध्ये पण ए आहे आणि याच्यामध्ये पण ए आहे. 4 अधिक 2 किती झालं? 6. याच्यामध्ये ए नाही मग हे काय करावं लागेल? वजा 6 वजा 3 किती आले रेशो? 60/3, बरोबर आहे. 60/3 किती येणार? 20. आणि आलेल्या उत्तराला बघा हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आलेल्या उत्तराला नेहमी 2 ने गुणावे. बरं 2 ने का बरं? कारण की तुमची जोडी आहे म्हणून कितीने गुणावे? 2 ने. कारण की काम कसे आहे? जोडीने. मजुरी दोघांची घेसाल ना मग गुणाकार कितीचा करायचा? दोघांचा. मला सांगा 20
याला कितीने गुणावे 20 दुनी किती 40 म्हणजे हे आले आपले एचे उत्तर. परत बी किती दिवसात पूर्ण करेल मला सांगा. ज्याच्यामध्ये बी आहे त्याची बेरीज याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बेरीज आहे. मग बघा मोडतो थोडं कसं तुम्हाला सोपी जाणार. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बी आहे तर याच्यामध्ये पण बी आहे म्हणजे यांची बेरीज 7 वजा 2 किती आलं उत्तर 5. संपूर्ण काम किती आहे 60. 60 भागीला 5 12. आलेल्या उत्तराला परत कितीने गुणलं 2ने म्हणजे किती दिवसात 24 दिवसात. म्हणजे बघा प्रश्नामध्ये बदल नसतो रे मित्रा, फक्त थोडीशी बुद्धीला चालना. परत सीचे काम काढायचे आहे आपल्याला. थोडं हे मोडतो आणि थोडं अलीकडे जातो. माझा चेहरा दिसणार नाही, तिचा चेहरा दिसते ना तुम्हाला. बघा सीचं उत्तर काढायचं आहे. मला सांगा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सी आहे तर मग इकडचीच बेरीज होणार. 3 आणि 2 5 वजा 4 किती आलं 1. पूर्ण काम किती आहे 60. 60 भागीला 1 60 आणि त्याला कितीने गुणावं लागेल 2ने म्हणजे किती दिवसात 120 दिवसात. बरोबर आहे ना. म्हणजे गणितामध्ये बदल नाही. आता परत हा पॉईंट मोडतो कारण की तुमच्याच कामाचा आहे. परत तिघे मिळून म्हटलं तर सर्वांची काय करायची आहे बेरीज. तिघे मिळून ए अधिक बी अधिक सी. मला सांगा 4 अधिक 3 7 अधिक 2 म्हणजे 9. तिघे मिळून रेषीय किती झाला 9. संपूर्ण काम किती आहे 60. 60 भागीला 9 बरोबर आहे. 60 भागीला 9 20/3. आलेल्या उत्तराला कितीने गुणायचं आहे 2ने म्हणजे 20 दुनी 40. 40/3 म्हणजेच 13.13 दिवसात. बघा प्रश्न थोडा मोठा आहे आणि आपण एका प्रश्नावरून किती प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत 4. 1 2 3 4 म्हणजे तुम्हाला अजिबात गडबड नको. म्हणजे बघा प्रश्नाची भाषा पण सोपी आहे आणि प्रश्न पण सोपी आहे. फक्त थोडं तुमच्या बुद्धीला चालना तुम्हाला द्यावं लागेल. बरोबर ना मित्रांनो. आणि वेळ देणं गरजेचं आहे मित्रांनो प्रश्नासाठी किंवा गणितासाठी. जसा तिला वेळ देतात तुमचे भांडणं कमी होतात तसं गणिताला वेळ द्या. गणित पण तुमच्यासोबत भांडणं कमी करणार. बरोबर आहे ना. तुम्ही कधी कॉम्पिटिशन करून पहा. गणिताला कमी वेळ द्या तुम्हाला गणित येणार नाही आणि तिला कमी वेळ द्या बघा ते भांडणं करते की नाही. तसंच हे गणित आहे मित्रा. फक्त तुझ्या बुद्धीला कमी वेळ जातो. मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि परत आपण 2-3 प्रश्न बघणार आहोत. आता पुढचे जे प्रश्न आहे मी इतकी मोठी भाषा लिहिणार नाही. त्यामध्ये तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये लिहिणार आहे. प्रत्येक प्रश्नावर 4 प्रश्न. बरोबर ना मित्रांनो. आता तुम्ही म्हणता सर ए आणि बी. अरे बाबा तू काही पण लिहि रे बाबा. खूप जणांचे कमेंट नसतात. मला कमेंटचं काहीच घेणदेणं नाही तुमच्यात. फक्त तुमच्या बुद्धीचे घेणदेणं आहे. आता बघा ए व बी मिळून 20 दिवसात. बी व सी मिळून 30 दिवसात. सी व ए मिळून किती दिवसात 40 दिवसात. आता प्रश्न क्रमांक ए परत ए एकटा किती दिवसात. दुसरा प्रश्न बी एकटा किती दिवसात आणि तिसरा प्रश्न सी एकटा किती दिवसात. बरोबर ना मित्रांनो. आता बघा प्रश्नाला थोडंसं तरी लक्ष द्या आणि लक्षात ठेवा प्रश्न काय बोलतो. मला सांगा परत ए प्लस बी किती दिवसात करत आहेत 20 दिवसात. बी प्लस सी किती दिवसात करत आहेत 30 दिवसात. सी प्लस ए किती दिवसात करत आहेत 40. मला सांगा तिघांचा लसावी किती ना मित्रांनो 120. काही जण लसावीच नाही काढतात. अरे बाबा लसावी नाही आहे तुला आपला लसावीचा व्हिडिओ बघ रे भामट्या. तू तो व्हिडिओ बघितला की तुला समजून जाणार. आणि लसावी काढण्याची पद्धत आणखी सोपी आहे की 40ची दुप्पट 80. 30 आणि 20ने भाग जातो का नाही तिप्पट करायची किती 120. म्हणजे फक्त आपल्याला इथं अशी संख्या घ्यायची आहे की तिन्ही संख्येने भाग गेला पाहिजे. 20ने भाग दिला 20 सक 120. 30 चौक 120 आणि 40 त्रिक 120. म्हणजे बघ रे मित्रा प्रश्न सोपा असतो रे. आता परत बघा आपल्याला एकटा ए किती दिवसात करतो. बरोबर आहे ना. ज्याच्यामध्ये ए आहे त्यांची बेरीज. बरोबर आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ए आहे मग इकडची पण काय होणार बेरीज. 6 अधिक 3 9. मग हा सुटला भामटा. ह्या भामटीला वजाच करावं लागेल ना. मग 9 वजा 4 किती आलं 5. आपलं संपूर्ण काम किती आहे मित्रांनो 120. 120 भागीला 24 आणि आलेल्या उत्तराला कितीने गुणायचं 2ने. जसा तिला विसरत नाही तसं 2ने गुणानं विसरायचं नाही. 24 दुनी किती 48. परत बीचे काम काढायचे आहेत. मला सांगा हे मोडतं थोडंसं बरं मला पण बरं वाटेल आणि तुम्हाला पण बरं वाटेल. आता ज्याच्यामध्ये बी आहे बी कुठं किधर दिखाई दे रहा है बाबा. सब कुछ दिखाई दे रहा है. इधर है बी. इधर भी बी है इधर भी. तुम्हारी बी नहीं बी बी और इधर भी 6 और 4 10 और ये 3 घटाना पड़ेगा म्हणजे 10 वजा 3 किती आलं उत्तर 7. संपूर्ण काम किती आहे 120 भागीला 7. भाग जात नाही पण आलेल्या उत्तराला कितीने गुणावं लागेल 2ने म्हणजेच 240/7.
7 पूर्णांक करायचा आहे. 7 त्रिक 21, 3 उरले, 7 चौक 28 म्हणजे 34.207 दिवसात. बरोबर आहे. परत प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया आणि चौथा प्रश्न लिहा झालेला होता तिघे मिळून. बरोबर आहे ना. होते थोडीशी मित्रांनो, वय माझं कमी होत आहे, कमी म्हणजे थोडं जास्त वाढत आहे. आता बघा सीचं उत्तर काढायचं आहे. सी किती दिवसात करेल मला सांगा. परत ही मोडतो लाईन कारण की बरं वाटते मनाला थोडं. तुमच्या तर वाटत नसेल पण माझ्या मनाला बरं वाटते. याच्यामध्ये आधी सी आहे आणि याच्यामध्ये म्हणजे सी. 4 अधिक 3 7, 7 वजा 6 किती आला रेश 1. पूर्ण काम किती आहे 120 भागीला 1 म्हणजे 120ला किती गुणावं लागेल 2ने म्हणजे किती दिवसात 240 दिवसात. आता परत तिघे मिळून म्हणजे ए अधिक बी अधिक सी. बरोबर आहे मित्रांनो. आता मला सांगा तिघे मिळून म्हटलं हे रेश मोडतो थोडं. तिघे मिळून म्हटलं बेरीजच करावं लागेल. 6 अधिक 4 10, 10 अधिक 3 13. मला सांगा 120 भागीला 13 आलेल्या उत्तराला किती गुणावं लागेल 2ने म्हणजे 240 भागीला किती आलं 13. बरोबर मित्रांनो. आम्हाला सांगा 13 1 13 किती उरले 11. 13 8 104 म्हणजे 6/13 18.6/13 दिवसात. म्हणजे बघा दोन्ही प्रश्न तुम्हाला सोपे होते, फक्त तुमच्या बुद्धीला लक्षात येणे योग्य होते. फक्त तुम्ही बुद्धीला थोडं लक्ष दिलेलं नाही आणि त्याच लक्षणामुळे तुम्हाला सुचलं नाही. आणि सुचणे फार महत्त्वाचे असते गणितामध्ये. प्रश्न कसे बनतात काय बनतात हे समजलं एक वेळा की तुम्हाला अडचण जात नाही आणि ती अडचण यायला नको मला तरी असं वाटते. तर चला बघूया होमवर्ककडे. तर चला होमवर्ककडे बघताना बघा प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3. पी व क्यू मिळून 18 दिवसात, क्यू व आर मिळून 36 दिवसात आणि आर व यस मिळून 24 दिवसात. तर याच्यामध्ये 3 प्रश्न. पी किती दिवसात, क्यू किती दिवसात एकटा, आर किती दिवसात आणि तिघे मिळून पी क्यू आणि आर मिळून किती दिवसात. बरोबर ना मित्रांनो. आता काही भामटे म्हणतात असा शॉर्टकट काय समजा. अरे भामट्या तू अभ्यास करणं सोडून दे, तुला जर हे समजत नसेल तर. परत राम व श्याम मिळून 25 दिवसात, श्याम व राजू मिळून 30 दिवसात, राजू व राम मिळून 50 दिवसात. परत राम एकटा किती दिवसात काम करेल, श्याम एकटा काम किती दिवसात करेल आणि मेरे देश का राजू कितने दिनों में काम करेगा. तो भाइयों अभी तीनों मिलकर म्हणजे राम, श्याम आणि राजू तिघे मिळून किती दिवसात काम करतील. बरोबर ना मित्रांनो. आता परत प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. ए व बी मिळून 20 दिवसात, बी व सी मिळून 30 दिवसात आणि सी व ए मिळून किती दिवसात 40 दिवसात. तर मित्रांनो परत भामटेव याच्यामध्ये पण बदल काहीच नको. परत 3 प्रश्न विचारले जाणार म्हणजेच एकटा ए किती दिवसात, एकटा बी किती दिवसात आणि एकटा सी किती दिवसात. म्हणजे बदल नाहीत काही प्रश्नामध्ये. आणि तिघं मिळून भामटेव ते परत विचारतात तुम्ही ए अधिक बी अधिक सी मिळून तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजे मित्रांनो प्रश्नाकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे आणि प्रश्नाकडे लक्ष देणंच हे तुमचं काम आहे. प्रश्नात थोडेफार बदल होत असतात आणि ते बदल होणंच गरजेचं असते. आता थोडा भाग 4 मध्ये थोडे मिक्स प्रश्न बघूयात. 2 प्रश्न मी मिक्स तुम्हाला समजून सांगणार आणि 2 होमवर्कला येणार. तर चला बघूया पुढे. तर बघा मिक्समध्ये एक प्रश्न, थोडंसं बुद्धीला तुम्हाला थोडं लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. आता मिक्समध्ये काय प्रश्न. पहिला, हे एक काम 10 दिवसात, बी तेच काम 20 दिवसात, सी तेच काम 30 दिवसात, सी तेच काम 30 दिवसात. तर
संपूर्ण कामाच्या 40% काम किती दिवसात पूर्ण होईल? बघा, प्रश्नाला थोडा बदल झाला रे बाबा, थोडासा, जास्त काही बदल झाला का नाही. तर बघा, ए एक काम 10 दिवसात, बी तेच काम 20 दिवसात आणि सी तेच काम 30 दिवसात. तिघांचा लसावी किती येणार आहे? 60. बरोबर ना. 10च्या स्पीडने 6 दिवस आणि 20 त्रिक 60 आणि 30 दुनी 60. तर मला सांगा, तर संपूर्ण कामाच्या 40% काम किती दिवसात पूर्ण होईल? बरोबर ना. मला सांगा, संपूर्ण कामाच्या 40% काम म्हटलं, बरोबर आहे. मला सांगा 60चे किती टक्के काम? 40%, बरोबर ना. काम पूर्ण किती आहे आपल्याकडे? 60. 2 0 कटले, टोटल काम किती आलं आपल्याकडे? 24 काम. म्हणजे पूर्ण काम 60 आहे, पण त्याच्या किती टक्के काम करायचे आपल्याला? 40%. म्हणजे 24 काम तिघांना करायचे आहे. 6 अधिक 3 9, 9 अधिक 2 11, 24/11 म्हणजेच 2.3/11 दिवसात. बघा, हे असतात प्रश्न असे जे फिरतात, बरोबर ना. म्हणजे प्रश्नामध्ये थोडेफार बदल होत असतात, बाकी जास्त काही बदल होत नाही. परत बघा, एका कामाचा 1/3 भाग 5 दिवसात, बी त्याच कामाचा 2/3 भाग 20 दिवसात व सी त्याच कामाचा 40% भाग 20 दिवसात. तर तिघे मिळून संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे बघा, तुम्ही प्रश्नाला थोडा वेळ ऑब्झर्वेशन करा आणि मी थोडं पाणी पितो, म्हणजे मला पण बरं वाटेल आणि तुम्हाला पण बरं वाटेल. आमचे कॅमेरामॅन भामटे झोपत आहेत, आमचे विद्यार्थी शेण खातात. कसं आहे, शेती भरपूर आहे की त्यांच्या घरी. मैं पापा का परा, जशी पापाची परी तशी हे पापाचे परे भामटे. मला सांगा, आपण आधी बघितलेल्या व्हिडिओमध्ये काहीतरी सांगितलेलं होतं, त्यावरूनच आपल्याला काहीतरी सर्वात आधी आपल्याला अशा प्रश्नांमध्ये एकच गोष्ट बघायची आहे की तो संपूर्ण काम किती दिवसात करतो. मला सांगा, 1/3 भाग किती दिवसात? 5 दिवसात. म्हणजेच 5 गुणेला 3 किती आलं? 15. हे 3 गुणेला 3 म्हणजे हे किती दिवसात? 15 दिवसात. परत बी किती? 2/3 भाग किती दिवसात? 20 दिवसात. म्हणजेच 20 गुणेला 3 आणि भागीला किती? 2. भामटेव मगाशी 1 होता म्हणून भागीला आला नाही. तुमची बुद्धी किती? 10. 10 30. परत बघा आता सी त्याच कामाचा 40% भाग. मला सांगा आता टक्केवारी आला. 40% काम 20 दिवसात, संपूर्ण 100% काम किती दिवसात? परत तिरकस गुणाकार 20 गुणेला 100 भागीला 40. 20 दुनी 40 बे 50. म्हणजे किती झालं? 50. म्हणजे भामटे हो, त्यांनी एक एकट्या शेण किती दिवस खाल्ला आपल्याला निघालं? ए 15 दिवसात, बी 30 दिवसात आणि सी 50 दिवसात. तिघे मिळून म्हटलं म्हणजे ए 15, बी 30 आणि सी 50. यांचा लसावी किती येणार आहे? 150. तर बघा, 15 गुणेला 10 150, 30 पंच 150 आणि 50 त्रिक 150. म्हणजे बघा, संपूर्ण काम 150. तिघे मिळून म्हटलं म्हणजे 10 अधिक 5 15, 15 अधिक 3 18. परत याला भाग झालो 3 ने. 50/6. 3 ने भाग जातो ना मित्रांनो. 50 त्रिक 150, 60 त्रिक 18. परत याचं रूपांतर 25/3 म्हणजेच 8.1/3 दिवसात. बरोबर ना मित्रांनो. प्रश्न सोपीच असतात रे, फक्त तुमची बुद्धी जागेवर नसते, बरोबर ना.
आता एक प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे, जो प्रश्न तुम्हाला घरून सोडून आणायचा आहे आणि मला कमेंट करायचा आहे. आणि ज्यांना काही अडचण असली माझ्या नंबरवर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे 91 30 84 98 77. तर चला बघूया पुढील प्रश्न जो तुम्हाला होमवर्कसाठी द्यायचा आहे मला घरचा. म्हणजे बघा, प्रश्नामध्ये बदल काहीच नसतात भामटे हो. तुमची बुद्धी जागेवर नसते आणि ते बुद्धी जागेवर आणायचं काम मी करणार आहे. बघा प्रश्नामध्ये एका कामाचा 1/2 भाग 10 दिवसात पूर्ण करतो. बी त्याच कामाचा 1/3 भाग 10 दिवसात पूर्ण करतो. व सी त्या कामाचा 30% भाग 15 दिवसात पूर्ण करतो. तर त्या संपूर्ण कामाचा 50% भाग तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला पूर्णपणे बघा. धन्यवाद. आणि जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत एकदा धन्यवाद.